जय गुरु सर्वांना. सुरुवात करायचं आपण. जय गुरु. जय गुरु. तर आपण हे भविष्यकाळवाचक क्रियापद काल बघत होतो आत्मनेपदी. म्हटले भाष म्हणजे बोलणे, यत प्रयत्न करणे आणि वंद नमस्कार करणे याचे आपण भविष्यकाळी रूप बघितले होते. भाषचं एक वचन भाषिष्यते, द्विवचन भाषिष्येते, बहुवचन भाषिष्यन्ते, प्रथम पुरुष. भाषिष्यसे, भाषिष्येते, भाषिष्यद्वे मध्यम पुरुष. भाषिष्ये, भाषिष्यावहे, भाषिष्यामहे हे उत्तम पुरुष. हे सगळे हे या प्रकारचे भविष्य काळातील रूप आहे. द्वे महे अंते, ते हे वहे, ते शसे आणि शे अशा प्रकारचे त्याला प्रत्यय लागतात या धातूला. भाष, यत आणि वन हे तीन. आणि मग या ठिकाणी आपण काही वाक्य सुरुवात केले होते मराठीमध्ये भाषांतर करण्याकरता. वयम अपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय, म्हणजे आम्ही सुद्धा यतिष्यामहे प्रयत्न करूत, कीर्तिलाभाय म्हणजे कीर्ती मिळण्यासाठी. दुसरं होतं, हेच वाक्य रिपीट झालं इथे. आणि वाक्य वेगळं, ते यतिष्यन्ते, ते यतिष्यन्ते धनप्राप्त्यर्थम. ते म्हणजे ते बहुवचनी म्हणून ते क्रियापद आलं यतिष्यन्ते. आणि कशा करता? धनप्राप्त्यर्थम, धनप्राप्तीसाठी ते प्रयत्न करतील. कह अन्नार्थम यतिष्यते, अन्नासाठी कोण प्रयत्न करेल? कह म्हणजे कोण, अन्नार्थम म्हणजे अन्नासाठी, यतिष्यते भविष्यकाळ प्रयत्न करतील. हे सगळे आत्मनेपदी आहेत जे एकारांती क्रियापद आहेत आणि पोटपडे असे असल्यामुळे ते भविष्यात काळात आहे. नंतर इथे पुढचं वाक्य बघितलं आपण, सर्वे जनाः, सर्व लोक, धनम प्राप्तुम, धन प्राप्त करण्यासाठी, यतिष्यन्ते प्रयत्न करतील. सगळे लोक, सर्व लोक धनप्राप्तीसाठी प्रयत्न करतील. हे पण बघितलं पाचवं आपण परवा. ये जनाः म्हणजे जे लोक, ये म्हणजे जे, हे बहुवचनी आहे ये, याचं एक वचन आहे यह, यह म्हणजे जो. ये जनाः जे लोक, यज्ञम कुर्वन्ति, यज्ञम यज्ञाला म्हणजे यज्ञ करतात, कुर्वन्ति हे जनाः असल्यामुळं कुर्वन्ति आलं. ते ये आणि चेची जोडी असते, जे आणि ते, स्वर्गम सुखम वा लप्स्यन्ते. हे वा म्हणजे जसं आपण दुसरं बघितलं तर किंवा, आपण मराठीत किंवा वापरतो त्याचे वा इथे. स्वर्गम स्वर्ग किंवा सुख, सुख म्हणजे पृथ्वीवरचं सुख आणि स्वर्ग म्हणजे जीवनानंतरचं सुख. त्यांना स्वर्ग प्राप्त होतो किंवा पृथ्वीवरती सुख प्राप्त होतं. लप्स्यन्ते म्हणजे मिळेल. लप्स्यन्ते हे भविष्यकालिक रूप आहे लभचं. हेच वाक्य इथे आहे. आणि हे आपलं सुरू होतं, हे सहावं आपल्याला घ्यायचं आहे. तर सुरुवात करताना आपण आनंद जोशी आत्ता आलेच आहेत, त्याने ओपन केलंय. सहावं वाचता का तुम्ही? लप्टनसे लप्स्यसे नाही, लप्स्यसे. लप्स्यसे हा त्वम हा. अवश्य साफल्यम परीक्षायाम. लप्स्यसे म्हणजे काय? लभचं भविष्यकाळ. हे त्वम असल्यामुळे लप्स्यसे आलं. त्वम म्हणजे तू, लप्स्यसे म्हणजे तू मिळवशील. काय मिळवशील? अवश्यम नक्की नक्कीच. साफल्यम म्हणजे यश, यश परीक्षेत, मिळवशील. परीक्षेमध्ये. परीक्षेत तू परीक्षेत नक्कीच यश मिळवशील. हा. आता हे त्याच्यामध्ये परीक्षायाम ही कोणती विभक्ती येईल? सप्तमी. सप्तमी. याम जिथे असतं तिथं
स्त्रीलिंगी करता सप्तमी. हा सप्तमी असतं. परीक्षायाम अवश्यम साफल्यम. साफल्यम हे नाम आहे, द्वितीय त्याचं विशेषण अवश्यम घेतलं. साफल्यमला द्वितीय विभक्ती. हा अवश्यम लप्स्यसे मिळेल तुम्हाला. ओके. सुरेखाताई, हाँ सर. तरी तुम्हाला नवीन कहा असेल. जनकः. हम्म. हाँ. तुम्हाला नवीन असेल ना ताई. हो सर. हाँ. कहा जनकः सहिष्यते दुर्वर्तनं कदापि पुत्रस्य. हम्म. कहा जनकः सहिष्यते दुर्वर्तनं कदापि पुत्रस्य. हम्म. म्हणजे कहा म्हणजे कोण, हा. म्हणजे कोणता पिता ओके. मुलाचे, पुत्रस्य म्हणजे मुलाचे, दुर्वर्तन म्हणजे दुर्वर्तन, हा. कदापि म्हणजे कधीच, आणि सहिष्यते म्हणजे सहन करणार नाही हा. किंवा सहन करेल असं. सहिष्यते आहे ना, हा. सॉरी, हा सहिष्यते आहे म्हणजे कोण दुर्वर्तन सहन करेल, करेक्ट करेक्ट. कधीही सहन करेल. हा कसे सहन करले, कधीही सहन करेल. हम्म. कदापि आहे ना, कदा आणि अपि एकत्र हा आलं. कदापि ते कदापि अव्यय. हो सहिष्यते तर भविष्यकाळ आहे हो. सहचा. ओके. पण सह ऍक्च्युली सर असं क्रियापद अशा अर्थी पहिल्यांदाच बघितलंय ह्याच्यात, म्हणजे असं. नाही, भविष्य काळामधलं आत्मनेपदी, आपण आत्मनेपदी सुरू केलं ना ते मध्यंतरी. मला आत्मनेपदी हे कळत नाहीये सर. हा. आत्मनेपदी. आता आत्मनेपदी म्हणजे काय, थोडक्यात मी पुन्हा एकदा हा. रिव्हिजन घेतो. ते हा. सुनंदता हा. 15 दिवसानंतर आल्या. तर आपण ह्याच्या आधीच्या पाठामध्ये त्याची सुरुवात केली होती. ओके. अगदी सुरुवातीला आपण जे बघितले होते क्रियापदाचे रूप, हम्म. ते जर तुम्हाला आठवत असतील तर हो. सह पठती, हा. पठत ते असं असतं. हम्म. अहम पठामी. तर ही जी पण पद्धत ते आहे, आत्मनेपदी ते नाही कळत मला, असं म्हटलं मी. मी सांगतो ना मी. हे जे हा. आपण त्यावेळेस शिकलो, की ही जी हा. क्रियापदाची पद्धत आहे त्याला हा. म्हणतात परस्मैपदी. त्याचं एक हा. नाव आहे व्याकरणामध्ये, ते परस्मैपदी. आणि ओके. काही क्रियापद अशी असतात की जी हा. एकारांती असतात. जसं आता इथे आपण मागे बघितलं, प्राप्नोती, भवंती, करोती, हा. हे हा. सगळे जे नश्यती, हा. हे हा. इकारांती जेवढे क्रियापद आहेत ते सगळे परस्मैपदी. आणि परस्मैपदी. हा. परस्मैपदी, तर मग पुन्हा अर्थ घेतो फक्त मी. आणि जे इथं हम्म. एकारांती आहेत, आता आपल्या इथं जे 5 क्रियापद दिले त्यांनी. एकारांती, अंती म्हणजे शेवटचं अक्षर, हो हो त्याचं हो. एकारांती असतं, त्याला हा. म्हणतात आत्मनेपदी. आता ओके. क्रियापदामध्ये कसं असतं, संस्कृतमध्ये काय केलं त्याने की हा. हा. क्रियापद, त्या हा. क्रियापदापासून फायदा कुणाला हा. होतो, अच्छा. जो बोलतो, जो क्रिया करतो, त्याचा हा. जर फायदा होत असेल हा. तर ते आत्मनेपदी म्हटलं जातं. आत्म म्हणजे स्वतः. ओके. ओके. हा. हा त्याचा फायदा दुसऱ्यांना होतो अच्छा. तेव्हा तो परस्मैपदी. जेव्हा दुसऱ्यांना होतो तेव्हा, दुसऱ्यांना होतो परस्मैपदी, त्यावेळेला परस्मैपदी, आणि परस्मैपदी, स्वतःला होतो तेव्हा आत्मनेपदी. आत्मनेपदी. हा, जसं ओके. मी ओके. जेव्हा माझ्याकरता शिकतो तर ते हा. आत्मनेपदी. मी जेव्हा हम्म. दुसऱ्यांना हम्म. शिकवतो त्यावेळेला हा. परस्मैपदी. परस्मैपदी. एखादा कलाकार कळलं. असतो, तो स्वतःसाठी हा. नटतो तेव्हा ते आत्मनेपदी. हो. जो हो हो. प्रेक्षकांसाठी नटतो तेव्हा ते हा. परस्मैपदी. ओके. आणि जे क्रियापद असं दाखवतात की हे स्वतःसाठी करतो तेव्हा ते हा. आत्मनेपदी. ओके सर. याशिवाय थँक्यू. काही क्रियापद असे आहेत त्या ठिकाणी हा. संस्कृतमध्ये हा. की ते फक्त हा. आत्मनेपदीच असतात. ओके. मग ते स्वतःसाठी करा किंवा दुसऱ्यासाठी करा. अशा अच्छा. क्रियापदांची यादी पण आहे. पण यावेळेला हा. आपल्या हा. सध्याच्या अभ्यासाला आहेत ते फक्त 10च हा. क्रियापद. त्यामुळे ओके. तेवढ्या आपण विचार करू सध्या. अच्छा. आणि हा. हा. काही क्रियापद असे आहेत की जे परस्मैपदीच आहेत, त्याला आत्मनेपदी ओके. क्रियापद चालत नाही. आणि अच्छा. काही क्रियापद असे आहेत की जे हा. उभयपदी आहेत, ते आत्मनेपदी हो, पण आहेत ते आणि दोन्हीकडे ते परस्मैपदी चालतात. आहेत. हा, पण हम्म. त्या ठिकाणी हम्म. आपल्याला मग काळजीपूर्वक लागतं की ह्याचा परिणाम हम्म. कुणावरती होतो, जो क्रिया करतो त्याच्यावर होतो का दुसऱ्यावर पण होतो. जर स्वतःवर परिणाम झाला हा. तर आत्मनेपदी क्रियापद हा. वापरायचं. हा. जर अनेकांवरती, हम्म. दुसऱ्यावरती परिणाम झाला
त्या परस्मैपदी वापरायचं. ओके. आपल्याला आत्मनेपदीसाठी थँक्यू. कोणता अभ्यास आहे इथे? तर पहिला आहे क्षम. हम्म. क्षम म्हणजे क्षमा करणे. हो. दुसरं आहे हो. त्रप हा. म्हणजे लज्जा हो. करणे, लाजणे. मग हे क्रियापद कसं हा. चालतं? तर इथलं प्रथम हा. एक वचन क्षमते. आपण तिथे दुसरीकडे हा. हा. क्षमते हा. केलं असतं. क्षमते, हो. क्षमेते, क्षमंते. हम्म. हम्म. तर हे तेच जे आहे त्याच्याशिवाय अजून हा. मध्ये मेवरती जर म वर आपण जर मात्रा मारली तर क्षमेते हा. ते द्विवचन हा. झालं. हा. हा. क्षमंते बहुवचन. मध्यम ओके. पुरुषला क्षमसे, क्षमेथे, क्षमते. क्षमध्वे. हे. उत्तम पुरुष क्षमे, क्षमे. समावहे, क्षमा मागा. क्षमामहे. अशा प्रकारचं चालेल. त्रप लज्जा करणे याकरता आहे. हो. आणि त्या पुढे आहेत अजून सर, यप. ह्याचे पण PDF टाकलंय का तुम्ही? हो, कारण मला PDF बघण्यात नाही एकारांची यायचं सगळे वाटतं मला. परस्मैपदी. मी हे टाकतो, कारण पूर्ण त्याचं टाकतो हा टाकतो पूर्ण. त्याचं मी काढून घेते प्रिंटआउट परत. म्हणजे पहिल्याच लेसनचं झालंय फक्त. बरं दुसरा, बरं तिसरा, चौथा असं नाही झालंय. ठीक आहे, पाठवतो. चालेल. ओके सर. इकारांची सगळे परस्मैपदीच येणार ना? इकारांची. इकारांती जे असतात ना ते सगळे हा. परस्मैपदी आणि अच्छा. एकारांती जे असतात ते सर्व आत्मनेपदी. हा एक ढोबळ मानाने सांगितलं मला. पण त्याचा जेव्हा आपलं उभयपदी असतात काही क्रियापद, आता इथे जे दिले त्यांनी 5 आणि 5 10 हे सगळे आत्मनेपदी आहेत. त्यामुळे हे जेव्हा आपण ह्याचा वाक्यात उपयोग करू त्यावेळेला क्रियापद हे या प्रकारचंच केलं पाहिजे 9 ह्याच्यामध्ये. हे 9 जे आहेत या ठिकाणी हे वर्तमान काळातले आहे. अच्छा. प्रयत्न करणे, लभ लाभणे, रम म्हणजे खेळणे किंवा रमणे, क्षम म्हणजे हा. क्षमा करणे, त्रप म्हणजे लाजणे किंवा लज्जा करणे. हो. हो. त्याशिवाय नुसते क्रियापद त्यांनी दिलेत. सह म्हणजे हम्म. सहन करणे, स्वाद म्हणजे हम्म. चव घेणे, बाध म्हणजे हम्म. अडथळा आणणे, आणि भाष हम्म. म्हणजे बोलणे, आणि भास म्हणजे हम्म. समाप्ती. हम्म. हे 5 क्रियापद. तर ह्या हा. वर मी सांगितलं होतं एकदा की हे 5 हा. क्रियापदाचं रूपांतर तुम्ही अशा ह्या 9 हा. प्रकारच्या ह्याच्यामध्ये करून बघा. आपल्याला काही ओके. करता येतं का अडचण येते. अच्छा. ओके, त्यामुळे त्याचं प्रिंटआउट काढून घेते आणि मग प्रयत्न करते. ठीक आहे टाकतो तो. तर हे ते अशा सह प्रकारे म्हणजे आपण ऍक्च्युअली सार्ध असं जे वापरतो ना ते सह माहिती होतं. नाही क्रियापद म्हणून माहितच नव्हतं ते, नाही, असं झालं म्हणून विचारलं. सह कुठे क्रियापद आलं तुम्हाला दाखवतो. क्रियापद नाही, अव्यय आपण जे वापरतो हा की नाही, हा तृतीय विभक्ती लावते, ओके 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 ते ओके. सह माहिती होतं. म्हटलं हा हे हा सह हा क्रियापद पण आहे हे माहिती नव्हतं असं. नाही नाही, सक्रियापद नाहीच आहे, काहीतरी हे होतं म्हणण्यामध्ये. आणि हे आपण भविष्यकाळ सुरू केला होता परवा. त्यामध्ये एक इथपर्यंत आपण केलं होतं ये जनापर्यंत. आणि हे आपण आता हे जोशींनी वाचलं, हे तुम्ही वाचलं. हे कह कह जे आहे ना, हे कह म्हणजे कोण, असं जर नुसतं स असेल, आता हे स नाही चालू शकत. तुम्ही स कुठे वाचला? कह आहे ते. कह जनकः सहिष्यते दुर्वर्तनम कदापि तर पुत्रस्य. हा मी म्हंटल तुम्हाला सह म्हणजे आपण सह सार्धम असं म्हणतो ना, हा हो त्याच्याबरोबर हो ह्याच्याबरोबर, हो ते हे सह माहिती होतं. हो हो हा, हो. हा सह क्रियापद मला माहिती नव्हतं म्हणून मी विचारलं. हे सहक्रियापद कुठे आहे बरं? तुम्ही तर आता ते सहिष्यते आहे ना सर, सहिष्यतेचं नाही नाही, आता सहिष्यते. हा तुम्ही हे म्हणता इथे ओके. हा हा, ते हा हा क्रियापद हा हे आता आज कळलं असं नाही, म्हणते. याच्यामध्ये हा. हे जे आहे ना, हे सह जे हम्म. आहे ते हा, हलंत सह तो आहे. हलंत आहे. हो. हा. हो हो, आणि ते ते जे आलं वापरत लक्षात. आपण सह जे होतं ते तो पूर्ण अपूर्ण होय. आहे ते. हा पूर्ण हो होय. सर. हो. हा फरक होय. त्यामध्ये. हा सह चालेल. जे आहे याचं रूपांतर भविष्य काळामध्ये सहिष्यते सहिष्यते. असं हो. आत्मनेपदी झालेलं आहे. तर येस कह सर. आणि कह म्हणजे कोणते वडील, कोण वडील हो. सहिष्यते म्हणजे सहन करतात, हो. दुर्वर्तनम म्हणजे वाईट वर्तन, कदापि केव्हाही पुत्राचे सहन. असं हे. ओके, आता कोण आहे इथे? माधुरीत आहे, माधुरी कुलकर्णी. तस्मिन् विषये हम्म, विवादसभायां हम्म. त्वं किं भाषिष्यसे? व्हेरी गुड. हा. त- तस्मिन, हा तस्मिन म्हणजे तस्मिन् हा तुम्ही वाचून अर्थ काढा. हा तत्र सप्तमी. कशा सप्तमी? सप्तमी म्हणजे त्या
नाही त्या विषयामध्ये हा बोला. हा ओके. विवाद विवाद सभायाम सब विवाद सभामध्ये त्या हा ठीक विषयामध्ये विवाद वाद सभामध्ये सभेमध्ये चर्चा तू सभेमध्ये. काय काय बोलशील असं हा हा तू ओके काय बोलशील ओके ठीक छान. आता भविष्य आपण से याचा बोलशील. अजून विचार करू याचा. तस्मीन जे आहे, तस्मीन काय आहे? तद. तद म्हणजे तो. हे तो. तत्स तस्मीन ही सप्तमी आहे, म्हणजे त्या. हम्म. सर्वनाम येते तद म्हणजे तो, हा. तो सप्तमी झाली. तस्मिन म्हणजे त्या. विषये, विषये ही सुद्धा सप्तमी आहे. सप्तमीच आता आहे. हे विषये आल्यामुळे विषयामध्ये, विषयावरती हे सप्तमी घ्यायचंय, म्हणून तस्मिन वापरलं. तत्स सप्तमी का वापरलं? कोणता विषय? तो विषय. मग तो काय आहे? हे विषयाचं एक प्रकारचं सर्वनाम पण आहे आणि या ठिकाणी विशेषण पण आहे. त्याविषयी, त्या विषयामध्ये, तस्मिन विषये. त्याला काय म्हणायचं की ह्या विषयावरती सभेमध्ये तू बोलणार का? मूळ शब्द कोणता? विषय. विषयावरती. मग तो काय सांगतो की कोणता विषय? तो विषय. मग तो म्हणजे काय झालं की विषयाचं विशेषण झालं आणि व्याकरणामध्ये ते सर्वनाम पण आहे, म्हणून सप्तमीमध्ये तत् जावं लागेल. तत्ची सप्तमी तस्मिन होतं, म्हणून तस्मिन वापरलं. म्हणून तस्मिन विषये. विवाद सभा. विवाद म्हणजे ज्यावेळेला दोन्ही बाजू मांडल्या जातात, वाद आणि विवाद. विवाद म्हणजे एखाद्या विषयाच्या बाजूनी बोलायचं, एखाद्या विषयाच्या विरुद्धही बोलायचं. असं जेव्हा चर्चा होते त्यावेळेला त्याला विवाद म्हणतात. आणि विवाद सभा म्हणजे ज्या वेळेला दोन्ही बाजूनी बोललं जातं त्यावेळेला तिला म्हटलं जातं विवाद सभा. विवाद सभा हे स्त्रीलिंगी आहे. आपल्याला काय म्हणायचं की विवाद सभेमध्ये. सभामध्ये. विवाद सप्तमी. सभेमध्ये तू बोलशील का? विवाद सभेमध्ये कसं होईल? सप्तमी लागेल त्याला. मग विवाद सभा स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी केव्हा? स्त्रीलिंगीचा काय प्रत्यय लागतो? याम लागतं. विवाद सभायाम. तस्मिन विषये विवाद सभायाम. त्या विषयी, त्या विषयामध्ये, विवाद सभेमध्ये किंवा चर्चा सत्रामध्ये किंवा चर्चा सभेमध्ये त्वम तू किम काय भाषिष्यसे. हे भविष्य काळ झालं. बोलशील. हा. भाषिष्यसे म्हणजे काय बोलशील? त्याविषयी चर्चा सभेमध्ये तू काय बोलशील? असं ह्या संस्कृत वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर होईल. कळलं? काही शंका आहे हा. अजून काही? ओके. निलिमात आहे. निलिमा चव्हाण. हा. नाहं किमपि भविष्ये भाषिष्य. भाषिष्ये. भाषिष्य. हा. न म्हणजे नाही. ना आधी नाहमचं काय का होईल? नाहम, न आणि नाहम, अहम. न न आणि आणि हा अहम. हा ओके. हा, म्हणजे मी नाही. हम्म. किमपि म्हणजे काहीही. किम आणि अपी. भाषी. हा. किमपी म्हणजे काय? किम आणि अपी. काही हम्म, सुद्धा. काही काही. सुद्धा. हम्म. भाषिष्ये. हम्म. भाष मूळ शब्द आणि हम्म. क्रियापद. बोलेन. हम्म. भाष नावाचा. मी हा काही सुद्धा बोलणार नाही. हा. भाषिष्यचा अर्थ होतो बोलेन. त्याला न लागलं म्हणजे बोलणार नाही. हम्म. अहम अपि मी. अहम न अहम. किमपि किमपि मी काहीही बोलणार नाही. इथे या ठिकाणी सर हे हा भविष्य काळात जातं, राईट? हो भविष्य. भाषिष्य. भाषिष्य. अर्ध हा. पोटफळ्या श आणि य आलं की समजा ते हा. भविष्य आहे. हा एक टोक मी तळा काही. हा. आणि आपल्याला ठीक आहे. लक्षात ठेवावं लागेल की हे भाषिष्य कसं झालं की आपण जे सुरुवातीला बघितलं एकारांती पहिला.
भाषिष्यते त्यातलं अहम भाषिष्ये, आवाम भाषिष्यामहे वहे आणि वयम भाषिष्यामहे. मी बोलेन, आम्ही दोघे बोलून, आम्ही सगळे बोलून. भाषिष्ये, भाषिष्यावहे, भाषिष्यामहे. हे शब्द बोलण्याची आपल्याला सवयच करावं लागेल, म्हणजे मग काय ते जीव अडखळणार नाही आपली. प्रश्न होता की त्याविषयी तू काही बोलणार का? उत्तर दिलं त्यांनी, मी काहीही बोलणार नाही. प्रश्न होता तस्मिन विषये विवाद सभायाम त्वं किम भाषिष्यसे ना हम किमपि भाषिष्ये. ओके, इथे झालं. पुढे जाऊ आपण. माधुरी कुलकर्णी, तुमचं झालं का आता? हा, सुनंदाताई. किम हा सर. किम ते भाषिष्यन्ते. हा, भाषिष्य. किम म्हणजे काय, ते ते भाषिष्यन्ते म्हणजे बोलतील, ते काय बोलतील. ओके, थोडं अजून इलॅबोरेट करू शकता याला काही? याला दोन प्रकारे करता येईल. किम काय, हा. ते जे हा. आहे ते तत्सर्वनामाचं वर्त काय म्हणतात त्याला, बहु वचन आहे. किम ते काय, ते भाषिष्यन्ते. भाषिष्यन्ते काय आहे? भाषचं भविष्य काळातलं बहुवचनी प्रथम पुरुषी रूप आहे. काय ते बोलतील, किम ते भाषिष्यन्ते, किंवा ते किम भाषिष्यन्ते. आता आपण संस्कृतमध्ये म्हणतो की कसंही तुम्ही केलं तरी काही फरक पडत नाही, पण जेव्हा आपण किमची जागा बदलतो त्यावेळेला वाक्याचा अर्थ बदलू शकतो. किम ते भाषिष्यन्ते, ते बोलतील का, किंवा ते भाषिष्यते किम, ते भाषिष्यन्ते किम, ते बोलतील का. ठीक झालं. किम सुरुवातीला घेतलं किंवा शेवटी घेतलं त्याचा अर्थ एकच होईल. पण जर किम मध्ये आपण घेतलं, ते किम भाषिष्यन्ते, ते काय बोलतील, म्हणजे काय ते बोलतील का आणि ते काय बोलतील यात फरक आहे. म्हणजे एका वेळेला आपल्याला ते बोलतील की नाही माहिती करून घ्यायचंय, आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला ते काय बोलणार आहेत ते माहिती करून घ्यायचं. तर या ठिकाणी किमची जागा जर बदलली तर अर्थ बदलू शकतो. म्हणून ते किम ते भाषिष्यन्ते, ते काय बोलतील हा एक अर्थ झाला, काय ते बोलतील हा दुसरा अर्थ झाला. ओके, आता आणखी काही शब्द याच्यामध्ये ते आपण वाचूया. पद्मजा मॅडम, 1 ते 8. हो सर. विप्रः म्हणजे ब्राह्मण, अर्भकः म्हणजे बालक, 3 पांथः म्हणजे वाटसरू हा, किंवा जाणारा प्रवासी, हा. 4 रथः म्हणजे रथ किंवा गाडी, 5 अर्थः म्हणजे पैसा, 6 अपवर्गः म्हणजे मोक्ष, 7 वत्सः म्हणजे बछडा किंवा बालक, मूषकः म्हणजे उंदीर. आता याच्यामध्ये काही हिंदी शब्द आहेत की जे आपल्याला फारशा वापरामध्ये नाही आहेत. जसं तिसऱ्यामधलं पांथः, बटोही म्हटलंय. आता बटोही हा फक्त साहित्यामध्ये केव्हा तरी जुन्या साहित्यामध्ये हा शब्द येतो. राही आपला माहिती आहे, राही म्हणजे रस्त्याने चालणारा माणूस, त्याला आपण रस्त्याने चालला म्हणजे वाटसरू म्हणतो आपण त्याला, किंवा प्रवासी. पंथ, पंथ म्हणजे पंथ म्हणजे रस्ता, पंथवरून तयार झालं पांथः, आणि मग ते त्याचं वाटसरू किंवा प्रवासी अर्थ. रथः, किंवा की आपलं असं वाटतं की रथाचं रथम आहे की काय. विप्रः, अर्भकः, रथः हे सगळे पुल्लिंगी आहेत. अर्थः पैसा. यातला नवीन शब्द आपल्याला आलाय अपवर्गः. अपवर्ग म्हणजे तो नंतर मिळणारा वर्ग, म्हणजे मृत्यूनंतरचा वर्ग म्हणजे मोक्ष. अपवर्गः. वत्सः, आता वत्सचे दोन्ही अर्थ होतात. एखादा गाईचं वत्स असतं
किंवा म्हशीचं वत्स असतं किंवा माणसाचं असतं. म्हणून इथं बछडा वापरलं त्यांनी आणि बालक पण म्हटलेलं आहे. त्या प्राण्यांच्या बाळांना सुद्धा वत्स म्हणतात आणि मनुष्यांच्या बाळांना सुद्धा वत्सच म्हणतात. मूषक हा आपल्याला माहिती आहे, मूषक हा उंदीर हा वापरात शब्द आहे. तर हे 9 शब्द. विप्र हा नवीन एक शब्द आलाय. विप्र म्हणजे ब्राह्मण. अर्भक माहिती आहे. आता बालका करता 2 शब्द आले. अर्भक म्हणजे बालक आणि वत्स म्हणजे बालक. ओके. पुढे गिरीश देशपांडे साहेब 9 ते 16. हो. प्रासाद हा म्हणजे महाल. प्रासाद हा प्रासाद हा म्हणजे महाल. लेखक हा म्हणजे लेखक. रुप्यकम म्हणजे रुपया. चरणम म्हणजे पैर किंवा चरण. चाया म्हणजे चहा. मध्यगहा म्हणजे दलाल किंवा दलाल. पटहा म्हणजे वस्त्र. आणकम म्हणजे आणा. प्रासाद हा शब्द आपल्या वाचनामध्ये मराठीमध्ये पण आलेला आहे. प्रासाद हा हो. महल. लेखक हे माहिती आपल्याला. रुप्यकम, आता हे रुप्यकम शब्द बऱ्याचदा आपल्या कसं नोट असते की नाही, नोटेवर ते लिहिलेलं असतं. ते रिझर्व्ह बँक जे प्रॉमिस करते इतके इतके रुपये मी बेअरला देत आहे ते प्रॉमिस करतात. त्यावेळेला हा रुप्यकाणी रुप्यकाणी येतं तिथे. 1 रुपया असेल तर 1 रुप्यकम येतं तिथे. ज्यांनी वाचलं त्यांना शब्द नवीन नसेल, पण रुप्यकम म्हणजे 1 रुपया. चरणम हे नपुसकलिंगी पाय, चरण. चायः चहा हे माहिती आपल्याला. हे मध्यगः हे नवीन शब्द आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की दलाल म्हणजे जो मध्यस्थी करतो तो मध्यगः. पटः, पट जे आहे ते नाटकाशी वगैरे जे कपडे असतात त्याला पट म्हणतात. पटः वस्त्र. आता हे संस्कृतमध्ये मात्र पट म्हणजे सगळ्या प्रकारच्या वस्त्रांना पट म्हणतात. आणकम आणा. आता आणकम हा शब्द आज प्रचलित नाहीये आपल्याकडे, कारण हे जुनं पुस्तक असल्यामुळे 50-60 वर्षापूर्वीचं आणकम शब्द त्यामध्ये आहे. जुन्या काळात म्हणजे आणे आणे असायचे मराठीमध्ये, म्हणजे त्याला 6 पैशाचा एक आणा असायचा. तर ते आणकम. आणकम आणि रुप्यकम हे 2 शब्द नवीन आपल्याला याच्यामध्ये. आणि मध्यगहा म्हणजे दलाल किंवा मध्यस्थ. पटः म्हणजे वस्त्र. प्रासादः, प्रासादम नाही, प्रासादः. या ठिकाणी नपुसकलिंगी 2-3 आलेत. रुप्यकम, चरणम, आणकम. आणि या पहिल्या यादीमध्ये एकही नपुसकलिंगी नव्हतं. ओके. वेदश्री. हा बोल. सर बोला. हे रुप्यकम म्हणजे रुपया जे आहे ना, हा, ते त्याला रुप्यकाणी पण म्हणतात ना. रुप्यकाणी बहुवचन आहे. आता दशरुप्यकाणी, शतरुप्यकाणी. शतम रुप्यकाणी. हा हा. 1 रुपयाच्या पेक्षा वर असेल तर मग अनेक रुप्यकाणी. अच्छा आणि अच्छा. शतरुप्यकम. हं. तसंच आणकम, आणकाणी, आणकम. ठीक आहे. ओके. वेदश्री करता येईल का? हो सर. तब्येत बरी का आता? नाही सर, बरं तर नाही वाटतंय. बरं, बोलता येईल ना? हो हो. ओके. सर कोणतं चालू होतं? 17 पासून पुढे. हो. सुदः आचारी स्वयंपाकी. भूपः राजा. सूचिकः दर्जी शिंपी. रजकः वरठः धोबी. चर्मकारः चमार चांभार. कुंभकारः कुम्हार. नापिताः नाई न्हावी. सुवर्णकारः सुनार सोनार. ओके. आता हे वेगवेगळे जे आपण 12 बलुतेदार जे जुन्या काळात म्हणायचे, त्यावेळेच्या जुन्या समाजामध्ये 12 प्रकारचे कार्य करणारे लोक असायचे. त्यातलं म्हणजे
सुचिकः दर्जी किंवा शिंपी. सुचिक, सुची म्हणजे सुई. जो सुई घेऊन काम करतो तो सुचिक. तेव्हा हाताने शिवायचे ना, तर ते सुचिकः त्या बनलेले आहे ते. रजकः किंवा वरठः धोबी. रजकः किंवा वरठः. चर्मकारः, चर्म म्हणजे चामडं. चामड्याचं जे काम करतो तो चर्मकार. सांभार. कुंभकारः, कुंभ म्हणजे भांड, मातीचं भांड, कुंभ म्हणतात. जो कुंभ तयार करतो तो कुंभकार. त्याला मराठीमध्ये कुंभार म्हणतात, हिंदीमध्ये कुम्हार म्हणतात. नापितः, नाई किंवा न्हावी. सुवर्णकारः, हे आडनाव पण आहे आणि हे बहुतेकांना माहितीच आहे, सोनार. आणि वरती लिहिलं सूदः, आचारी किंवा स्वयंपाकी. सूद हे आडनाव पण आहे बऱ्याच ठिकाणी उत्तर भारतामध्ये. आणि सूदचा अर्थ जो स्वयंपाक करतो, आचार्य, जो आचार्यामध्ये केटरर. आणि भूपः म्हणजे राजा. हा फक्त वेगळा आहे या सगळ्यांपेक्षा. तो 12 बलुतरामध्ये येत नाही. तो सूद आणि भूपः येत नाही. भू म्हणजे पृथ्वी, भूप म्हणजे पृथ्वीचा प्रमुख म्हणजे राजा. तर हे असे 24 नवीन शब्द आपल्याला आता या ठिकाणी आलेले आहेत. विप्रः, अर्भकः, पांथः, रथः, अर्थः, अपवर्गः, वत्सः, मूषकः, प्रासादः, लेखकः, चायः, भर्गः, पटः, सूदः, भूपः, सुचिकः, रजकः, वरठः, चर्मकारः, कुंभकारः, नापितः, सुवर्णकारः. आणि 3 नपुंसकलिंगी रूप्यकम, चरणम, आनकम. ओके. सर वस्त्र पण पुल्लिंगी आहे. वस्त्र. हो. पट पण पुल्लिंगी आहे. पटः आहे. नाही, वस्त्र नाहीये. वस्त्र वस्त्रम येतं ते. नाही पट हा शब्द हा पुल्लिंगीच आहे का? पुल्लिंगी. आणि रथ पण पुल्लिंगी आहे. रथ पण पुल्लिंगी. बर, ठीक. तर तुम्ही सुरू करा पद्मजाताई, पहिलं वाक्य. हो सर. काय आहे करायचं आपल्याला? मराठी अनुवाद करायचा आहे. मराठी अनुवाद. विप्राहा वनम गच्छन्ति. विप्राहा म्हणजे विप्रचं अनेक वचन आहे. वनम म्हणजे वनामध्ये, वन या शब्दाचं द्वितीय एक वचन आहे. आणि गच्छन्ति अनेक वचन, बहुवचन आहे. प्रथम पुरुष बहुवचन आहे. तर विप्राहा वनम गच्छन्ति म्हणजे अनेक ब्राह्मण वनात जातात. व्हेरी गुड, छान, नाईस. सुनंदागिरी. हो सर. पांताः ग्रामांतरम गच्छन्ति. पांताः म्हणजे प्रवासी, बहुवचन आहे प्रथमेचं विभक्ती. ग्रामांतरम म्हणजे दुसऱ्या गावाला, ग्रामांतर दुसरं गाव, एक वचन आहे. गच्छन्ति जातात. तर प्रवासी दुसऱ्या गावाला जातात. गच्छन्ति का बरं आला? जातात म्हणून नाही. पांथा म्हणून. पांथा म्हणजे बहुवचन आहे ना ते. प्रवासी म्हणजे एक प्रवासी असतो, अनेक असतात. तर हे पांथ असतं तर गच्छन्तीवरून आपल्याला कळतं की ते बहुवचन आहे. नाही, पण गच्छन्ति हे ठीक आहे, दिलेलं आपल्याला. पण पांथा म्हणजे पांथा हे बहुवचन आहे. अनेक प्रवासी. पांथा म्हणजे एक प्रवासी, पांथा हे अनेक प्रवासी, म्हणून गच्छन्ति. ग्रामांतरम, ग्राम आणि अंतरम. अंतर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अंतर ठेवले, की या गावाहून त्या गावाला. ग्रामांतरम दुसऱ्या गावाला. पांथा प्रवासी दुसऱ्या गावाला जातात. पांथा हे बहुवचन आहे म्हणून गच्छन्ति ही क्रियापद बहुवचन आहे. ओके.
गिरीश देशपांडे झालं एकदा. स्नेहलताई सर माझं झालंय कोण? जयमाला. हा तुम्ही हा राहिले जयमाला जे राहिले ते घेऊ आता आपण. हा घेऊ का हे? हो घ्या ना. प्राप्त्यर्थम सर्वे जनाः यतन्ते. अर्थ प्राप्त्यर्थम म्हणजे अर्थ पैसे धनप्राप्तीसाठी पैसे ओके मिळवण्यासाठी. ओके. सर्वे सर्वजण सर्व जनाः बहुवचन प्रथमा बहुवचन लोक आणि यतन्ते प्रयत्न करतात. हा यतन्ते हे आत्मनेपदी बहुवचन. आत्मनेपदी बहुवचन. तर आत्मनेपदी ही आपल्या शब्दाची ओळख करून घ्यायची आहे. आत्मनेपदी बहुवचन हो. प्रथम पुरुष. अर्थप्राप्त्यर्थम सर्वे जनाः यतन्ते. अर्थप्राप्तीसाठी सर्व लोक प्रयत्न करतात. ओके. पुढे अश्विनी कुलकर्णी साहेब. अश्विनी कुलकर्णी मॅडम. हा. अपवर्गम केवलं पुण्यपुरुषाः लभन्ते. काय सर मी खूप दिवसांनी येते त्यामुळे ठीक आहे, मला ठीक आहे. थोडा लिंक लागत नाही. काही प्रॉब्लेम नाही. हं. अपवर्ग आता आपण शब्द बघितला तो अपवर्ग म्हणजे हा. मोक्ष. अपवर्गम ही द्वितीय विभक्ती आहे आणि अपवर्गम ज्या द्वितीय विभक्ती असते त्यावेळेला द्वितीय विभक्ती. केवलम म्हणजे केवळ. पुण्य पुरुषाला पुरुष म्हणजे एक वचने होतं. पुरुष हा एकवचन. म्हणजे बहुवचन होतं. बहुवचन. हो. पुण्य पुरुष हा म्हणजे पुण्य पुरुष अनेक. लभंते लभंते म्हणजे हे बहुवचन आहे. आत्मनेपदी लभ धातूचं बहुवचन आहे लभंते प्रथम पुरुषाचं. मग हे लभंते का घेतलं? कारण पुण्य पुरुष हा हे कर्ता आहे. पुण्य केलेले पुरुष जे असतात, पुरुष म्हणजे कुठलीही व्यक्ती, पुरुष म्हणजे पुरुषच नाही. हो. पुण्य पुरुष त्यांना लाभते. काय लाभते? मोक्ष लाभतो. केवळ पुण्य पुरुषांनाच मोक्ष लाभतो. असं म्हणण्यापेक्षा पुण्य पुरुषच केवळ मोक्ष मिळवतात. लभंते पुण्य पुरुष करता झाले. अपवर्गम हे द्वितीय विभक्ती. कर्म लभंते हे क्रियापद बहुवचनी आत्मनेपदी. कळलं थोडस? हो सर कळलं. जरा रिव्हिजन मला करायला पाहिजे कारण हा मला नाही बरंच होईल काही काळजी नाही. अजून वेळ आहे आणि करू शकता तुम्ही. हा काय प्रॉब्लेम. थँक्यू. मीरा देशपांडे. सर मी घेऊ का? हो घ्या. कोण राहिले? मी स्नेहल. हो घ्या. तुमचं नाव घेतलं होतं. घ्या. वत्साः तत्र क्रीडन्ति. ओके. मुले तिथे खेळतात. वत्साः हे वत्सचं बहुवचन आहे. राईट. तत्र हे अव्यय आहे तिकडे. आणि क्रीडन्ति खेळतात हे प्रथम पुरुष बहुवचन आहे. परस्मैपदी वर्तमान काळाचं. वा व्हेरी गुड. छान. मी तुम्हाला विचारत होता कोणत्या क्रियापदे म्हणून. तुम्ही सगळं केलं. वत्साः तत्र क्रीडन्ति एकदम सोपं वाक्य आहे. आणि हे क्रीडन्ति जे आहे ते जसं आपण सुरुवातीला शिकलो तशाच प्रकारचं क्रियापद आहे. वत्साः म्हणजे मुले तेथे खेळतात. हे परस्मैपदी वर्तमान काळातलं क्रियापद आहे. एकदम सोपं वाक्य आहे. अजून कोणी राहिलंय का? त्याचं नाव नाही घेतलं मी असं.